काका, बाबा नक्की बरा होईल ना रे? कुणीच मला खरं सांगत नाहीये, तू तरी सांग ना. ओवी, बाबा लवकर बरा होईल. डॉक्टर काका आहेत ना, ते बरे करतील. पण सावली टीचर मगाशी बाबा सोबत बोलले ना. मग मोनिका काकू असं का म्हणाली की बाबा बेशुद्ध आहे म्हणून? तुला कोणावर विश्वास आहे, मोनिका काकू की सावली टीचर? सावली टीचर. हां, मग सावली टीचरने सांगितलंय बाबा लवकर बरे होतील आणि बाबा लवकर बरे झाले की आपण बाहेर फिरायला जाऊ. हे आई, काय मी मग अशी जे बोलले ते तू फारच मनावर लावून घेतलेलं दिसतंस. सारंगला काही बाबा अशी माझी मनापासून इच्छा नाही, उगाच काहीतरी गैरसमज डोक्यात ठेवू नकोस, कळलं? हवी बाळा, मी आत्ताच डॉक्टरला भेटून आले. ते म्हणालेत बाबांना लवकर बरं वाटणार आहे आणि तो लवकर घरी येणार आहे. खरंच बाबा येईल ना घरी? हो बाळा, खरंच येणार आहे बाबा घरी. पण आता आपल्याला घरी जावं लागेल. नाही, मी कुठेही जाणार नाही बाबाला सोडून. तू जा, मी उद्या बाबा सोबतच घरी येणार आहे. ए ओवी, हॉस्पिटलमध्ये ना बॅक्टेरिया वगैरे असतं, तुला त्रास होईल. आणि तू घरी गेलीस ना तर बाबा लवकर बरा होईल. तू जा ना घरी, मी फोन करून तुला सगळं सांगेन. नक्की करशील ना फोन काही झालं की? हो नक्की करेन. ए, तुमचा हा फालतू ड्रामा आहे ना, तो सगळा झाला की तू आणि तू तुम्ही दोघी या गाडीत, मी जाऊन बसते. बबलू, हां, आई इथेच थांबल्यात, त्यांची काळजी घे आणि सारंगच्या तब्येतीबद्दल मला कळवत राहा प्लीज. हो. चल बाळा. साऊ, चल बाळा, 2 घास खाऊन घे. ये चल. असं करून कसं चालेल साऊ? आपल्याला खंबीर राहावं लागणार ना. असं उपाशी राहून कसं चालेल बाळा? तोवर सारंग बरे होत नाहीत तोवर मी काहीच खाणार पिणार नाही. आई, अगं सुपर हिरो लवकरच शुद्धीवर येत असतात ग. प्लीज तू जेवून घे ना. आई प्लीज. साऊ, लेकराचं तरी ऐक ग, खा ना 2 घास. नाही बाबा, नाही खाणार मी. ही आता विठ्ठलाची परीक्षा आहे. निव्वळ वेडेपण आहे साऊ. देवाला त्रास देऊन काय मिळणार आहे सांग बरं? त्रास नाही देते बाबा, हक्काने मागते मी. परीक्षा बघतोय ना माझी, त्यालाही कळू देत माझ्या श्रद्धेत किती ताकद येते. सारंग, सारंग बोल ना बाळा माझ्याशी प्लीज. तुझी ही अशी अवस्था मला नाही बघवते. न्याय आहे ना तुझी? मला खूप त्रास होतो तुला हे असं बघून. तुझे बाबा निघून गेल्यानंतर तू माझ्यासाठी एकमेव आधार आहेस आणि तूच माझ्याशी बोलत नाहीयेस. अलीकडे तर नीट वागत सुद्धा नाहीस माझ्याशी. पण मला माहितीये बाळा, तुझ्या हृदयात ना एक हळवा कोपरा आहे माझ्यासाठी. तू रागाव, हवं तर चिड, पण तू बोल ना प्लीज, बोल ना माझ्याशी प्लीज. सारंग ओढ ना, बोल ना रे माझ्याशी. तिलोत्तमा, तू काय करतेस इथे आणि ही बातमी लगेच कशी का पोचली तुझ्याकडे? कम ऑन तिलोत्तमा. तिलोत्तमा, तुझ्यावर एवढा कठीण प्रसंग आलाय आणि मला कळणार नाही असं कसं होईल? राजकुमारने सगळं सांगितलंय मला. हे सगळं त्या सावलीमुळे झालंय. काय चाललंय तुझं इथे? जरा हळू बोलशील प्लीज? ओके, सॉरी. पण तिलोत्तमा, तू अजूनही माझं का ऐकत नाहीयेस? हां, ऐक ना माझं प्लीज. मला प्लीज सल्ले देऊ नकोस. हा,
आणि इथून निघून जा, मी हात जोडते, जा. हे बघ तिलोत्तमा, तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकते, पण इथं प्रश्न तुझा माझा नाहीच आहे. इथे आपल्या सारंगच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि हे सगळं त्याच्या आयुष्यात सावली परत आल्यामुळे होतंय. कळतंय का तुला? ते परत आले आणि सारंगची ही अवस्था झाली. ती आली होती का इथं हॉस्पिटलला? आली होती. तिला सारंगला भेटायचं होतं, पण मी भेटू नाही दिला. तिला हाकलवून लावलं इथं आणि बजावून सुद्धा सांगितलं की माझ्या सारंगच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. चांगलं केलंस, अगदी योग्य केलंस. त्या पोरीची काळी सावली आपल्या सारंगवर पडली आणि आज सारंगची ही अवस्था होऊन बसली. एक नंबरची अपशकुनी पोरगी आहे, ज्याच्यावरही तिची काळी सावली पडते ना, त्याचं वाईटच होतं. बघ ना, आता सारंग त्या दिवशी एवढा हट्ट करून तिच्या मागे गेला नसता, हे सगळं झालं असतं? नसतं झालं. पण नाही, सारंग तिच्या मागे गेला आणि हे होऊन बसलं सारंगचं. म्हणून तुला सांगते तिलोत्तमा, सारंगच्या आयुष्यातनं सावलीने कायमचं बाहेर जाणं किती आवश्यक आहे. ती गेली पाहिजे सारंगच्या आयुष्यातनं, आणि त्यासाठी तुला माझ्या मैत्रीचा पुन्हा एकदा स्वीकार करावा लागेल. प्लीज तिलोत्तमा, ऐक ना माझं. अगं आई, तू तर मला धीर दिला असतोस ना की सुपर हिरो नक्कीच शुद्धीवर येतील म्हणून, आणि आता तूच रडतेस. असं का करतेस तू आई? सावली, आणि ही भक्ती नाही ग, हा हट्ट झाला. आणि देव भोळा असतो, अशाने नाही प्रसन्न होतो. देव भोळा असला ना तर तो सारंगला वाचवेल, आणि जर नसला तर त्यालाही कळू देत त्याच्या भक्ताचा संयम संपलाय. अरे विठुरायाची परीक्षा आहे. देवा, माझ्याकडे आज तुझ्या विरुद्ध काहीही पाऊल उचलायला किंवा काही वावगं वागायचं काही कारणच नाहीये ग. 8 वर्षापूर्वी मी तसं वागले. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. मी किती वेळा माफी मागू तुझी, माझं चुकलं. पण मला सांग ना तिलोत्तमा, माझ्याकडे कुठला पर्याय शिल्लक होता? काय करायला हवं होतं मी? त्या सावलीने माझ्या लेकीला माझ्यापासून तोडलं होतं कायमचं. माझी सगळी इब्रत घालवली होती. त्या सगळ्याच्यात माझ्या ताराची काहीच चूक नसताना तू माझ्या ताराला घराबाहेर हाकललंस. तिला स्वतःच्या घरातनं बेघर केलंस तू. आणि या सगळ्याला ताराने मला जबाबदार ठरवलं. मग माझ्या लेकीचा विश्वास परत मिळवण्यासाठी, तिला तिचं हक्काचं घर परत मिळवून देण्यासाठी जर मी केल्या काही कुरघोड्या, वागले मी अशी तशी, तर काय चुकलं माझं आई म्हणून? एक आई म्हणून आपण आपल्या मुलांसाठी कुठल्या थराला जाऊ शकतो तुला चांगलं माहिती आहे. हे बघ, माझी लेक माझ्या हातात नाहीये, पण तुझं सारंग अजूनही तुला परत मिळू शकतो. तेव्हा प्लीज ऐक माझं.